तर मराठा जी.आर विरोधात ओबीसींचा एल्गार बघायला मिळाला। 17 सप्टेंबरला हिंगोलीमध्ये ओबीसींचा एल्गार मोर्चा निघणार आहे। भुजबळांच्या मार्गदर्शनाखाली आणि लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे। हिंगोलीमध्ये हा मोर्चा निघेल। 17 सप्टेंबरला हिंगोलीमध्ये ओबीसींचा हा एल्गार मोर्चा असणार आहे। या संदर्भात चंद्रकांत लवाळे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूयात। ओबीसी समाज बांधवांच्या वतीने तीव्र या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत आहेत महात्मा फुले समता परिषदचे जिल्हा अध्यक्ष चंदूजी लव्हाळे। दादा मला सांगा तुम्ही की आता कशा पद्धतीची या ठिकाणी तयारी असणार आहे? काल शासनाने जो 2 सप्टेंबर रोजी जी.आर काढला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही कळमनुरी येथे महामोर्चा करणार आहोत। मोर्चाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून उपविभागीय कार्यालयावर निवेदन देण्यात येईल व तिथं आमचं सभा होणार आहे। या सभेला कोण कोण उपस्थित राहणार आहे, कशा पद्धतीची या ठिकाणी होईल? ही सभा माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व लक्ष्मण हाके या कारण लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, टी.पी. मुंडे, नवनाथ आबा वाघमारे, ससाने साहेब हे उपस्थित राहणार आहेत। नेमके प्रामुख्याने कोणकोणते मुद्दे मांडणार आहेत? कारण या अगोदर देखील कळमनुरी या भागामध्ये ओबीसी बांधवांचं आंदोलन देखील करण्यात आलं होतं आणि आता उद्या एल्गार मोर्चा आहे। कशा पद्धतीची तयारी आहे? आम्ही यापूर्वी येळी फाटा या ठिकाणी आंदोलन केलं, औंढा या ठिकाणी आंदोलन केलं। हिंगोलीत महाराष्ट्रातला पहिला जी.आर हिंगोलीत समता परिषदेच्या जाळण्यात आला। एवढे नियोजन सुद्धा शासनाला जाग येत नाही, त्यामुळे आम्ही हे कालचा 17 सप्टेंबर मोर्चा ठेवण्यात आला आहे। या मोर्चामध्ये नेमकी प्रामुख्याने मागणी काय काय राहणार आहे? आमची मागणी शासनाला, देवेंद्र फडणवीस साहेबाला अशी मागणी आहे की शासनाने जो 2 सप्टेंबर रोज जी.आर काढला हा ओबीसीवर अन्यायकारक आहे। आमच्या घरामध्ये 10 लोक एका रूम मध्ये राहतात, त्या ठिकाणी त्यांनी 50 घुसवले, त्याचा त्रास आम्हाला व्हायला। तर आमचं म्हणणं आहे असं शासनाने की तात्काळ जो जी.आर काढला रद्द करण्यात यावा। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज।